मुख्यमंत्र्यांचे आश्वासन ठरले वांझोटे। अतिवृष्टी आर्थिक मदत देण्यासाठी अजून किती शेतकऱ्यांचा अंत पाहणार? शेतकरी नेते मनीष जाधव। ऑगस्ट आणि 1 ते 2 सप्टेंबरला झालेल्या अतिवृष्टी आणि ओल्या दुष्काळामध्ये जिल्ह्यातील शेतकरी होरपळून निघालाय। आर्थिकदृष्ट्या तो कोलमडून पडलाय। होतं नव्हतं ते मातीत घातलं आणि त्याला या नैसर्गिक आपत्तीमुळे मातीत जाण्याची वेळ आली आहे। सततची नापिकी, कर्जबाजारीपणा आणि शेतमाला नसलेला हमी भाव आणि उत्पादनावरील वाढलेल्या खर्चामुळे जिल्ह्यातील शेतकरी मरणाच्या दारावर उभा आहे। दररोज शेतकऱ्यांच्या आत्महत्या जिल्ह्यात होत आहेत। अतिवृष्टीची मदत, आचारसंहिता आणि दिवाळी पूर्व मदत देऊन दिवाळी गोड करणार असं आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि कृषी मंत्र्यांनी देऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या संबंधानं घोषणा केली होती। पण दुर्दैवानं यवतमाळ जिल्हा प्रशासन नैसर्गिक आपत्ती विभागाच्या माध्यमातून प्राप्त माहितीनुसार ऑगस्ट महिन्यातील 25,000 शेतकऱ्यांची अतिवृष्टीची मदत टप्प्याटप्प्यानं शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतीये। मात्र सप्टेंबर आणि 1 ते 2 सप्टेंबरला झालेल्या ढगफुटी सदृश पावसामुळे शेती आणि शेतमालाचं मोठं नुकसान झालं होतं। यामध्ये जिल्ह्यातील शेतकरी हताश आणि हतबल झाला होता। या जिल्ह्यातील 1,75,000 शेतकरी बाधित झाले होते। या सर्व नैसर्गिक आपत्ती सापडलेल्या शेतकऱ्यांचा जिल्हा प्रशासन आणि शासनाच्या ध्येय धोरणानुसार प्रत्यक्ष शेतीत जाऊन कृषी विभाग आणि महसूल विभागाच्या माध्यमातून पंचनामे झाले। तसंच पीक नुकसानीचा अंतिम अहवाल विभागीय आयुक्त आणि राज्य शासनाला सादर झाला। पण अद्यापर्यंत शेतकरी या मदतीपासून वंचित आहे। या नैसर्गिक आपत्तीच्या मदतीसह प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे पंचनामे झाले। जिल्हा प्रशासनानं सहनियंत्रण समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी यांनी रिलायन्स पीक विमा कंपनींना 25% अग्रिम रक्कम दिवाळीपूर्व देण्याचे आदेश दिले होते। जिल्हा प्रशासनाच्या आणि कृषी मंत्र्यांच्या आदेशालाच रिलायन्स पीक विमा कंपनीनं हरताळ फासलेलं पाहायला मिळालं। तरी शासन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देईल का, असा प्रश्न सध्या निर्माण झालाय। ब्युरो रिपोर्ट, मराठी 9 न्यूज, यवतमाळ। 1 सप्टेंबर व 2 सप्टेंबर 2024ला यवतमाळ जिल्ह्यातील सोळाई तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश अतिवृष्टीने संपूर्ण जिल्ह्यामध्ये हाहाकार माजला। यवतमाळ जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे। पण दुर्दैवाने या सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीची नैसर्गिक आपत्तीची मदत अद्यापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होणे बाकी आहे। यवतमाळ जिल्ह्यात चालू खरीप हंगामामध्ये 342 शेतकऱ्यांनी आर्थिक नैराश्यात येऊन आपले जीवन संपविलेले आहे। निवडणुकीच्या काळामध्ये आश्वासनाची खैरात देऊन शेतकऱ्यांचा मताचा जोगवा पदरात पाडून महासत्तेत बसलेल्या या महायुती शासनाने शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसून त्यांचा विश्वासघात केलेला आहे। आज यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी प्रचंड आर्थिक विवंचनेत आहे। शेतमालाला भाव नाही आहे। सततची नापिकी, कर्जबाजारीपणामुळे शेतकरी प्रचंड मानसिकरित्या खचलेला आहे। मी आपल्या माध्यमातून राज्य शासनाकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून मागणी करतो की त्यांनी तात्काळ या नैसर्गिक आपत्तीची SDRFची मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करून शेतकऱ्यांना ही मदत देण्यात यावी।